कधी कधी एका छोट्याशा हास्यात, एका निरागस क्षणात पूर्ण आयुष्याचं सुख दडलेलं असतं. प्रेम, मस्ती आणि गोड गोड भांडणांनी भरलेलं सम्राट आणि तपस्याचं आयुष्य आता एका नव्या टप्प्यावर पोहोचलं होतं. पण आयुष्य नेहमी तितकंच सरळ नसतं. काही अनपेक्षित गोष्टी, काही गोड क्षण, काही नवीन वळणं त्यांची वाट बघतायत. पाच महिन्यांनंतर रुद्राक्ष आता 6 महिन्याचा झाला होता. सगळे त्याला प्रेमाने रुद्र म्हणायचे. रुद्राच्या येण्यामुळे घरातलं वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं. घराचं जणू गोकुळ झालं होतं. अशाच एके रात्री सम्राट ऑफिसमधून उशिरा घरी आला. त्याची पावलं रूम मध्ये येतात जागीच थबकली. तपस्या बेडवर रुद्र सोबत खेळत होती. आणि तो सुद्धा तिच्याकडे बघून मोठमोठ्याने हसत होता. डॅडी आलेत, कोणी त्यांच्याकडे पण लक्ष द्या. रुद्रा, तुझे डॅडी ना आपल्या दोघांवर जेलस होतात. जळकुकडे झाले डॅडी. त्याचा रुद्र अजून खदाखदा हसू लागला. काय रे गधड्या, खूप हसू येतंय ना तुला? एकतर माझ्यापासून माझी बायको दूर केलीस आणि आता तिलाच टाळ्या देऊन हसतोयस. मोठा हो, मग बघतो तुझ्याकडे. तसा तो गंभीर चेहरा करून टक्कामक्का सम्राटकडे बघू लागला. सम्राटचा तो चेहरा बघून रुद्रने खालचा ओठ बाहेर काढला आणि चेहरा रडवेला केला. तसं तपस्याने लगेच त्याला उचलून खांद्यावर टाकलं आणि तिने रागातच सम्राटकडे पाहिलं. खबरदार सम्राट, माझ्या पोराला धमक्या द्याल तर? तुम्ही दोघांनी ना एक टीम केली, आता मला पण माझा टीम मेंबर हवाय. म्हणजे म्हणजे आता मला बेबी गर्ल हवी. आय वॉन्ट माय पार्टनर. वाट बघा, मी रुद्र सोबत खुश आहे. मला नकोय दुसरा बेबी. ठीक आहे, मग मी दुसरी बायको करतो, कारण मला मुलगी हवी आहे म्हणजे हवी आहे. रुद्राला झोप येत होती म्हणून तिने भांडणांमध्ये काही मिनिटाचा पॉज घेतला. आधी रुद्राला दूध पाजून त्याला पाळण्यात झोपवलं. तोपर्यंत सम्राट सुद्धा फ्रेश होऊन आला होता. काय म्हणालात? तुम्हाला दुसरं लग्न करायचंय? हो, कारण मला आता मुलगी हवी आहे. तपस्या त्याला उत्तर देणारच होती. तितक्यात तिचा फोन वाजला. रुद्र उठू नये म्हणून तिने लगेच फोन हातात घेतला आणि पटकन रिसीव्ह केला. हा सई, बोल. ती बोलतच होती तितक्यात सम्राटने तिच्या हातून फोन काढून घेतला आणि स्पीकरवर टाकला. 100 वर्ष आयुष्य आहे तुला सई. मी आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. माझ्याबद्दल? माझ्याबद्दल काय बोलत होतात? मला मुलगी हवी आणि तुझी बहीण मला मुलगी द्यायला तयार नाही, म्हणून मी तिला म्हणालो की मी आता दुसरं लग्न करणार आहे. तेवढ्यात तुझा फोन आला. आय थिंक तू बेटर आहेस माझ्यासाठी. मग करशील ना माझ्यासोबत दुसरं लग्न? तसे तपस्याचे डोळे गारगोटी एवढे मोठे झाले.
सई सुद्धा शॉक झाली. पण तिला त्या दोघांचे स्वभाव आता चांगलेच माहिती होते. सम्राट आपली मस्करी करतोय हे सुद्धा तिला चांगलंच समजलं. वाय नॉट, मी तयार आहे बाबा तुमच्याशी लग्न करायला. एक रेडीमेड मुलगा सुद्धा मिळेल. ए रेडीमेड मुलगावाली, माझ्या मुलावर आणि माझ्या नवऱ्यावर वाईट नजर टाकलीस ना तर तिथे येऊन फटके देईन तुला. चल ठेव आता फोन, उद्या बघते मी तुझ्याकडे. तपस्याने रागातच फोन कट केला. तसा सम्राट हसू लागला. तुम्ही काय दात काढताय? लाज नाही वाटत तुम्हाला दुसऱ्या लग्नाचा विचार करायला? आता जर बायको मला सपशेल दुर्लक्ष करत असेल तर मला स्वतःच्या पोटापाण्याचा काहीतरी विचार करावाच लागेल ना. मिस्टर सम्राट खानविलकर, जास्त हवेत उडू नका. या जन्मात काय, कुठल्याच जन्मात मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच मुलीचं होऊ देणार नाही. तुम्ही फक्त माझे आहात आणि कायम माझेच राहणार आहेत. समजलं तुम्हाला? कोणाची त्याच्या समोर बोलायची हिम्मत नव्हती आणि त्याचीच बायको त्याच्या अंगावर बसून त्याची कॉलर पकडून त्याला धमकी देत होती आणि तो गालात हसून तिची धमकी एन्जॉय करत होता. मग देणार ना मला मुलगी? ते बघू. तितक्यात त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जागेवर गोल फिरवलं. सम्राट, हे काय करताय? रुद्र उठेल हो. कुंभकर्णाचा वंशज येतो, एकदा झोपला की पहाटे 3 पर्यंत उठत नाही. तू मला नको त्याची नाटकं सांगू. त्याने तिचे दोन्ही हात एकाच हातात पकडत वर नेले आणि दुसऱ्या हाताने लाईट्स ऑफ करत तिचे बडबड करणारे ओठ स्वतःच्या ओठात घेतले. असेच हसत खेळत पुढचे काही वर्ष निघून गेले. 2 वर्षांनंतर तपस्याला पुन्हा एकदा दिवस गेले. सोबतच आज्ञा सुद्धा प्रेग्नेंट होती. सईचं सुद्धा आता लग्न झालं होतं. ती सुद्धा तिच्या संसारात खूप खुश होती. फायनली ज्याची सम्राट आतुरतेने वाट बघत होता ती गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली. सम्राट आणि तपस्याला दुसरी मुलगी झाली. आता त्यांची त्रिकोणी फॅमिली चौकोनी होऊन परिपूर्ण झाली. 3.5 वर्षांचा रुद्राक्ष आता बिग ब्रदर झाला होता. आज्ञा आणि शौर्याला सुद्धा एक गोंडस मुलगा झाला. सम्राट, तपस्या, रुद्राक्ष आणि समर्था यांची एक हॅपी चौकोनी फॅमिली झाली होती. शौर्य, आज्ञा आणि त्यांचा मुलगा पृथ्वी यांची एक हॅपी त्रिकोणी फॅमिली झाली होती. आणि अशा प्रकारे ते सगळे अगदी आनंदात राहू लागले. नमस्कार जत्रा. आज खलनायक या कथेचा हा शेवटचा भाग होता. तपस्या, सम्राट, शौर्य आणि आज्ञा ही फक्त कथेतली पात्र नव्हती, तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक छोटासा भाग बनली होती. त्यांच्या प्रेमात, भांडणात, त्यांच्या आनंदात आणि त्यांच्या संघर्षात तुम्ही प्रत्येकाने मनापासून साथ दिली. या प्रवासात कधी तपस्याचं धैर्य आपल्याला प्रेरणा देऊन गेलं, कधी सम्राटचं प्रेम मनाला स्पर्शून गेलं, तर कधी शौर्य आणि आज्ञाची निरागस मस्ती चेहऱ्यावर हसू आणून गेली. आज या कथेचा शेवट होत असला तरी या पात्रांनी दिलेल्या भावना आणि आठवणी कायम आपल्या मनात जिवंत राहतील. या प्रवासात सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार.
तुमचं प्रेम आणि सपोर्ट या कथेची खरी ताकद होती. आपण लवकरच आघात प्रेमाचा या कथेसोबत भेटू. धन्यवाद.